काय नाना, आज निवांत आहे? होय, आज रविवार आहे ना, त्यामुळे निवांत आहे. काय रे, तू कसं काय आज आलास? सहजच ना? नाही, जरा खास भेटायलाच आलो होतो तुम्हाला. खास का रे? आता काय खास काम काढलंस? जरा बोलायचं होतं शीतल बद्दल. तिच्याबद्दल काय? कसं आहे नाना, प्रकरण अंगलट यायच्या आधी तुमच्याशी बोलावं म्हणून आलो तुमच्याकडे. प्रकरण? कसलं प्रकरण? आता नाना स्पष्टच बोलतो. अहो, शीतलचा आगाऊपणा तिला भोवणार बर का. तिने भैयांना आणि मला घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय. त्यासाठी तिनं काय काय केलंय आता हे नाही सांगत तुम्हाला. काय? नाही नाही, अहो ती कशाला असलं काय करल? उगाच आमच्या पोरीवर नसता घेऊ नका. बरं राहू द्या. अहो नाना, तिच्या भल्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो. त्या तर काय आमचं ऐकतच नाहीत. म्हणलं तुम्ही तरी ऐकचाल, पण नाही. जाऊ द्या. अरे बाबा, आता काय झालंय ते नीट सांगशील का? इथं जीव नरड्यात आलाय. अहो, भैयांना केवढा ताप दिलाय तिनं. अहो, लई भानगडी केल्यात तिनं. आणि आता तर असं वाटतंय की तिचा उपद्व्याप भैयांच्या जीवावरच बेतेल. नाही नाही, अहो बाकी काय बी असेल, पण आमची शितली असं टोकाचा विचार करणार नाही. अहो, पण मला पण तसंच वाटलं होतं, म्हणून म्हटलं की ती नाही काय करणार. आता तर असं वाटायला लागलंय की पाणी नाका तोंडात घुसेल. अरे असं का बोलतोयस? अहो नाना, आता मला काय हुक्की आली का? अहो, एक गोष्ट तर जगभर झाली की भैयांचं आणि शीतलचं काय पटत नाही. अहो, म्हणून तर भैयांनी लग्नाआधी हे सगळं मिटवून घेतलं होतं. सगळं बोलले होते. होय, म्हणूनच म्हणतोय आम्ही की तिनं असं मुद्दाम नसेल केलं. नाही म्हणजे ती तशी जरा हाय खोडगुणी, पण कुणाचं नुकसान होईल असं काही करणार नाही कधी. आता मला तर असं वाटायला लागलंय की तुमची पण साथ आहे तिला. कशावरनं तुम्हीच तिला भरवलं नसेल की त्यांना घराबाहेर काढ म्हणून. आम्ही कशाला तिच्या मनात असलं काय भरवू? जाऊ द्या नाना. अहो, तुमच्या काळजीपोटी मी तुम्हाला सांगायला आलो होतो. पण हे जर सगळं भैयांना जर कळालं ना, तर तिची मात्र खैर नाही. तो दिवस त्या घरातला तिचा शेवटचा दिवस असेल. अरे असं का बोलतोय सारखं सारखं? आम्ही बोलतो तिच्याशी, तिला समजावतो. अहो, आता बोलायची वेळ गेली. मी काय म्हणतो ती ऐका. तिला 4 दिवस इकडे बोलवा घरी आणि नीट समजावा. नाहीतर काय? नाहीतर होणाऱ्या परिणामांना तयार राहा. आता फक्त मलाच माहित आहे, उद्या जर हे भैयांना कळालं तर, मला जर हे समजत असेल तर भैयांना समजायला असा कितीसा वेळ लागणार आहे ना. काय सांगावं, तो दिवस आजचा पण असू शकतो. चला ना, येतो मी. काहीतरी करा लवकर. काय बाई, अहो काय तोंडाला येईल ते बडबडत होता. अहो असं कसं करू शिकली आपली? उषा, अगं खरंच बोलत होता तो. काय? होय, मला माहिती. मग आता हो असलं काहीतरी विपरीत होऊ नये बाई आता. हे अरे बरं झालं तुम्हाला. काय झालं? अहो डन ना भैया, तुम्ही काम सांगितलं मी कधी केलं नाही असं झालंय का? अरे काय झालंय ती सांग. पुढचं रान नको हाणू. हो भैया, नानन काकी येतच असतील. मी त्यांना असं जी काय रंगवून सांगितलंय ना की त्यांची दाबीत दांडली. आणि आता ते पोरीला 4 दिवस घरी घेऊन जातात का नाही बघा.
एकदा का तिला ह्या घरातनं बाहेर जाऊ दे, मग तिच्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे कसे बंद करतो बघाच. हा, हे बेस्ट आहे. आता मी तर वाद पिटवूनच आलोय. आता बघा कसा धमाका उडतोय ती. कसं म्हणजे काय? नाना, उषा वहिनी, या या या. आले वाटतं. आता करा तुमचा परफॉर्मन्स चालू. अरे खाल्ले मिठाला तरी जागा. एवढा मोठा धोका, एवढा मोठा धोका कसा नाही झाला रे? काय झालं नक्की? काय झालं ह्याला विचारा. काय झालंय म्हणजे? काय झालंय म्हणजे काय? इथं आमचं चुकलंय. तुम्ही तर फक्त लपवलंय आमच्यापासून. त्यामुळे शिक्षा पण तुम्हाला झाली. असं काय करताय? शिक्षा झाली तरी माझं. अहो भैया असं काय करताय? काय झालंय? मामा सोडा बरं तुम्ही आम्हाला. सोडा तुम्ही आम्हाला. सोडायचे आहे सोडा. उगाच तुमच्या घरात राहिला कुठेतरी रस्त्यावरच राहिलं पाहिजे. तुम्ही शांत व्हा बरं. मामा सोडा बरं आम्हाला. आम्हाला शिक्षा झाली पाहिजे. नाही चुकलंय आमचं. हर्षवर्धन ऐका तुम्ही. बसा तुम्ही, बसा बरं. बसा बसा. शांत व्हा बरं. शांत व्हा. आता याला काय झालं? हा असा का नाटक करायला लागलाय? शितले, या भैयाने त्याची चाल खेळलीये. आता हे सगळं तुझ्यावर येणार. तयार राहा. शितले, जा बरं पाणी घेऊन ये जा. भैया अहो असं काय करताय? सांगा तरी काय झालंय ती. अहो तुम्ही का असा त्रास करून घेताय? हे बघा काय झालं ते मला तरी सांगा. माझ्या नवऱ्यावर आजी काय वेळ आली ते तर कळू देत मला. शांत व्हा. तुम्हाला सांगूनच तुमचा ऐकूनच वेळ आली आमच्यावर. तुमच्या शब्दाचा मान ठेवून इथं राहिलो, पण बस आता. आता निघायचं. आम्ही चाललो. आम्ही कायमचं हे घर सोडून चाललो. पण जाण्याआधी तुम्हाला काहीतरी विचारायचंय. शीतल, का केलं तुम्ही असं? आम्हाला वाटलं मिटलं आपल्यातलं सगळं, पण तसं नव्हतं. तर सरळ सांगायचं नाही, इथून निघून जा. गप गेला असतो. कुणाला सुद्धा काय सुद्धा बोललो नसतो. त्याच्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जायची काय गरज नव्हती. तुमच्याकडनं अशा अपेक्षा नव्हत्या. अहो लय रिस्पेक्ट होता तुमचा. हा अहो भैया. हा आता शीतलनं काय केलंय? विचारा की तिला आज.